चालू करू. बघा, काल आपण इथपर्यंत आलो होतो. ठीक आहे. सर्किट ब्रेकर मध्ये आपण सीबी ऑपरेटिंग टाइम बघितला काल. त्यात काय होतं, पहिला सीबी ऑपरेटिंग टाइम म्हणजे सीबी ओपनिंग टाइम प्लस आर्सिंग टाइम हे होतं. ठीक आहे. सीबी ओपनिंग टाइम ते जरा बघा, म्हणजे हा काय होतं बघा, सीबी ऑपरेटिंग टाइम, सीबी ऑपरेटिंग टाइम. ठीक आहे. सीबी ऑपरेटिंग टाइम काय होता, सीबी ओपनिंग टाइम, सीबी ओपनिंग टाइम प्लस आर्सिंग टाइम, आर्सिंग टाइम. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला दिसते. ठीक आहे, या डायग्राम मध्ये. ओके. बघा, सीबी ऑपरेटिंग टाइम काय म्हटलं, सीबी ओपनिंग टाइम प्लस आर्सिंग टाइम. सीबी ओपनिंग टाइम म्हणजे त्याला आपण ज्या वेळेला त्याला ट्रिपिंग पॉवर मिळाले, म्हणजे आता हे कसं असतं बघा, थोडस तुम्हाला डायग्रामच्या भाषेत सांगतो. ठीक आहे. हा हा सर्किट ब्रेकर आहे. ओके. आता काय असतं बघा, समजा सर्किट ब्रेकरचा हा फिक्स कॉन्टॅक्ट आहे, हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. ओके. इथं हा काय, सपोज रिले आहे. ओके. सिटी दाखवले मी, आणि सिटी मध्ये हे कुठे गेले, रिलेला गेले. ठीक आहे. आता रिले कडून काय होतं, रिले कडून या ब्रेकरच्या मुव्हिंग कॉइलला कमांड जाते. समजा याच्यावर काहीतरी फॉल्ट असेल म्हणजे करंट काय वाढणार, करंट काय होणार, वाढणार. आय वाढणार, करंट वाढणार. ठीक आहे. करंट वाढला की काय होते, या सिटी मधला करंट वाढते. सिटी मध्ये करंट वाढला की तसं रिले मध्ये सेटिंग असते. रिले त्याचं जे म्हणजे आतलं जे मेकॅनिझम असतं त्याचं, ठीक आहे, ते कंटिन्युअसली करंट मॉनिटर करत असते. करंट जरा जर वाढला थ्रेशोल्ड व्हॅल्यू पेक्षा, तर काय होते, मुव्हिंग कॉइलला कमांड जाते, आणि मुव्हिंग कॉइल सेपरेट होते. मुव्हिंग कॉइल काय करते, मुव्हिंग कॉन्टॅक्टला सेपरेट करते. ठीक आहे. असं असतं, सिंपल मेकॅनिझम असतं त्याचं. मग ज्या वेळेला या मुव्हिंग कॉन्टॅक्टला कमांड मिळाल्या, त्या वेळेपासून, त्या इन्स्टंट पासून ते हे कॉन्टॅक्ट सेपरेशन स्टार्ट होईपर्यंत जेवढा वेळ आहे, त्याला आपण काय म्हणतो, सीबी ओपनिंग टाइम. म्हणजे कळालं का, त्याला ब्रेकरला ट्रिपिंग पॉवर मिळाली, ट्रिपिंग पॉवर त्याला मिळाली ज्या इन्स्टंटला, आणि त्यानंतर किती वेळात ते कॉन्टॅक्ट सेपरेट व्हायला स्टार्ट होते, दॅट इज सीबी ओपनिंग टाइम. ओके. आता कॉन्टॅक्ट सेपरेट व्हायला चालू झाले की बघा, त्याच्यात हा असा काय व्हायला चालू होतो, आर्क प्रोड्यूस व्हायला चालू होतो. त्याच्यात हा आर्क प्रोड्यूस व्हायला चालू होतो. ओके. म्हणजे मी आता आर्सिंग टाइम काय म्हणणार, द मोमेंट वेअर कॉन्टॅक्ट जस्ट सेपरेटेड फ्रॉम दॅट मोमेंट ऑफ टाइम, तिथून पासून पुढेपर्यंत कुठेपर्यंत आर्क फुल्ली एक्सटिंग्विश, फुल्ली म्हणजे ऑफ होणार आहे, आर्क त्यात दिसायचं बंद होणार आहे, तोपर्यंत त्याचा आर्सिंग टाइम असणार. ठीक आहे. आर्किंग टाइम, आर्सिंग टाइम काही म्हणा त्याला, ARC, आर्सिंग म्हणा, आर्किंग म्हणा, काही म्हणा. ओके. ठीक आहे. तर ते असणार काय, आर्सिंग टाइम. कळलं. म्हणजे बघा,
इन्स्टंट ऑफ, किंवा हे असले इन्स्टंट लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्ट लिहू ट्रिपिंग पावर सिग्नल टू जस्ट कॉन्टॅक्ट्स सेपरेशन. ओके, ट्रिपिंग पॉवर सिग्नल टू जस्ट कॉन्टॅक्ट सेपरेशन, तो मुवमेंट म्हणजे सीबी ओपनिंग टाइम. आणि सीबी कॉन्टॅक्ट सेपरेशन म्हणजे त्यानंतर जे आर्क इनिशिएट होणार आहे टू दॅट पॉइंट अप टू आर्क एक्सटिंक्शन. म्हणजे मी इथं काय म्हणतो बघा, आता सीबी कॉन्टॅक्ट सेपरेशन टू आर्क एक्सटिंक्शन म्हणजे आर्क विजेपर्यंत, ते म्हणजे आर्सिंग टाइम. आणि अशा पद्धतीने काय म्हणतो सीबी ओपनिंग टाइम. आणि हे इथं आहे बघा, हे असं इथं हे आर्क तयार झालेले दाखवले. इथं ऍक्च्युली हे ठीक आहे, हे दाखवायला पाहिजे. हा मुवमेंट दाखवायला पाहिजे होता. म्हणजे ज्या वेळी त्याला बघा काय म्हणले, ट्रिप सिग्नल त्याला मिळाले रिले सिस्टम कडून, आणि जस्ट कॉन्टॅक्ट सेपरेट व्हायला चालू झाले. त्या मुवमेंट पासून ते कॉन्टॅक्ट सेपरेशन झालेलं आहे त्या मुवमेंट पर्यंत. आणि ज्यावेळी कॉन्टॅक्ट सेपरेट व्हायला चालू होते त्याच वेळी आर्क इनिशिएट होतोय. आता आपल्याला पुढे बघायचं की ते आर्क इनिशिएट का होतोय. कॉन्टॅक्ट सेपरेशन चालू झालं, ठीक आहे, तेवढ्या वेळेपासून आर्क इनिशिएट का होतोय, आर्क का तयार होतोय हे बघायचं आपल्याला पुढं. ओके, तर बघा पुढचं आपलं हेडिंग आहे तेच आर्क मेंटेनन्स. आर्क का तयार होतोय तिथं. ओके, आता त्याच्या आधी तुम्हाला ह्याच्या बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या. ठीक आहे, म्हणजे आपला टॉपिक काय आहे की आर्क का तयार होते. आर्क प्रोडक्शन का होते आणि कसं होते हे बघायचं आपल्याला. तर बघा, हे समजायला तुम्हाला डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर माहित पाहिजे. काय असते ही 21.21 केव्ही पर सेंटीमीटर आणि 30 केव्ही पर सेंटीमीटर. ही काय असते, ही पीक असते. ही RMS व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे पीक कडेच आपण लक्ष देतोय. म्हणजे समजा 1 सेंटीमीटर गॅप आहे आणि त्याच्यात त्या गॅपचं व्होल्टेज म्हणजे 2 इलेक्ट्रोड आहेत असे, आणि या 2 इलेक्ट्रोड मध्ये 1 सेंटीमीटर गॅप आहे. ह्या 2 इलेक्ट्रोडचं व्होल्टेज 30 केव्ही जर गेलं पीक व्होल्टेज, ठीक आहे, तर काय होतंय तिथं आर्क प्रोड्यूस होतोय. ओके, हे बेसिक गोष्ट आहे. मग आपल्या ब्रेकर मध्ये होतंय काय. आता ब्रेकर तर कॉन्टॅक्ट क्लोज आहेत, ठीक आहे. आता कॉन्टॅक्ट क्लोज आहेत म्हणजे बघा, एक तर हा ब्रेकरचा फिक्स्ड कॉन्टॅक्ट आहे आणि हा ब्रेकरचा मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. आणि ते मेटलिक कॉन्टॅक्ट असतात, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया पण मोठा असतो. रेजिस्टन्स ऑलमोस्ट 0 म्हणजे 0च्या जवळच, ठीक आहे. याचा कॉन्टॅक्ट क्लोज असताना R इज इक्वल टू 0 असतो. ओके, आता काय होतंय बघा ह्याच्यात,
आर इज इक्वल टू 0. आता कॉन्टॅक्ट सेपरेट व्हायला चालू झालेत, त्यावेळी काय होणार, थोडासा रेजिस्टन्स वाढत 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 जाणार आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स वाढत जाणार आहे. आता आपण जर अजून झूम करून बघितलं त्या सरफेसवर, तर तिथं काय असतं बघा, असे छोटे छोटे एजेस असतात. म्हणजे जर तुम्ही झूम करून बघितलं ते, तर असे असे एजेस दिसतात. ह्या सरफेसवर झूम करून बघितलं तर, आता ते झूम दिसलं नाही तुम्हाला का? दिसलं. समजा ह्याला दाखवलं आपण असं, समजा हा पोर्शन झूम करून दाखवायचं म्हणलं, तर काय होणार आहे, हे एवढं मोठं असं वाढणार आहे. आणि ह्याच्यावर असे बघा छोटे छोटे असे हे असतात, बरोबर, बारीक बारीक प्रोजेक्शन्स असतात, फाईन प्रोजेक्शन्स असतात, बरोबर. ठीक आहे, आता त्या फाईन प्रोजेक्शन्स टिपची लेंथ किती असते? फारच कमी असते, एकदम हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, फारच कमी. आणि काय झालंय, ते तेवढे त्याला टेकलेले आहेत थोडेसे, आणि बाकीचे कॉन्टॅक्ट असे सेपरेट व्हायला लागले. ओके, त्याच्यामुळे काय होतंय, तिथं थोडासा रेजिस्टन्स यायला चालू होतं. पहिला रेजिस्टन्स 0 आहे, त्याच्यामुळे काय होतं बघा, ह्या अशा प्रोजेक्शन्स मुळे तिथे रेजिस्टन्सची व्हॅल्यू थोडीशी यायला चालू होते. समथिंग काय काय तर येईल, सम स्मॉल व्हॅल्यू असं म्हणतो मी, सम स्मॉल व्हॅल्यू, व्हेरी स्मॉल व्हॅल्यू, बरं का, सम व्हेरी स्मॉल व्हॅल्यू. आता ऑलरेडी ब्रेकर मधनं करंट चाललाय, करंट आहे, रेजिस्टन्सची छोटीशी एकदम स्मॉल व्हॅल्यू आली, आणि या व्हॅल्यूमुळं आपण असं समजूया, तिथं त्या सीबी कॉन्टॅक्ट जे आहेत त्याचं व्होल्टेज आलं समथिंग 100 व्होल्ट आलं फक्त. सपोज 100 व्होल्ट फक्त व्होल्टेज आलं सीबी कॉन्टॅक्ट ते 2 पॉइंट मध्ये, एवढं कमी व्होल्टेज आलं. आता बघा 100 व्होल्टेज आले, त्यानंतर हे गॅप सेपरेट व्हायला चालू झाले, ते गॅप काय सडनली म्हणजे असं 5 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर असा गॅप येणार आहे का? त्याचे थोडे हळूहळू वाढतच जाणार ना गॅप. आपण जर टाइम फार कमी केलं तर गॅप एकदम 0 पासून वाढत जाणार आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, त्याची पहिला व्हॅल्यू 1 नॅनोमीटर असेल, 1 नॅनोमीटर एवढा गॅप वाढत वाढत चाललाय. त्यानंतर मायक्रोमीटर मध्ये जाईल, त्यानंतर मिलीमीटर मध्ये जाईल, त्यानंतर सेंटीमीटर मध्ये जाईल, होय ना. अशीच लेंथ वाढत जाणार ना त्या गॅप मधलं सेपरेशन. का सडनली सेंटीमीटर वाढणार आहे असं होतंय का कधी? नाही, हळूहळू वाढत जाणार ते. सपोज आपण मायक्रोमीटर घेऊया, ओके, ऍट द इन्स्टंट वेअर गॅप सेपरेशन इज मायक्रोमीटर, आणि किती घेऊया ते, सपोज 1 मायक्रोमीटर घेऊया. आता बघा, E इज इक्वल टू व्ही बाय डी असते, व्ही बाय डी, 100 व्होल्ट डिवायडेड बाय 1 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ काय असते मीटर, सेंटीमीटर मध्ये 10⁻⁴. ठीक आहे, किती येते, 100 डिवायडेड बाय 10⁻⁴ सेंटीमीटर. मग हे वर गेल्यानंतर काय झालं, 10⁶ व्होल्ट पर सेंटीमीटर, बरोबर. मग 10⁻³ पर 10⁻³ केव्ही पर सेंटीमीटर. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ एअरची किती आहे, 30. पीक व्हॅल्यू आहे त्याची, आरएमएस व्हॅल्यू 21 आहे, पीक व्हॅल्यू 30. पण तरी पण बघा त्याची व्हॅल्यू किती आल्या त्या गॅप मध्ये, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक ग्रेडियंट. ठीक आहे, व्होल्टेज ग्रेडियंट हा जो पॉइंट आला त्याला आपण म्हणतो व्होल्टेज ग्रेडियंट. व्होल्टेज ग्रेडियंट. आता व्होल्टेज ग्रेडियंट किती आलं, हे 10⁻³ म्हणजे 1000 केव्ही पर सेंटीमीटर. ओके, आता मला सांगा
व्होल्टेज ग्रेडियंट एवढं आलं 10⁻³ kV पर सेंटीमीटर. त्यामुळे तिथं काय होणार, आता आर्क प्रोड्यूस होणार, म्हणजे एअर ब्रेकडाऊन होणार. सिंपल मला काय म्हणायचंय, एअर ब्रेकडाऊन होणार. आणि यालाच आपण व्होल्टेज ग्रेडियंटला काय म्हणतो बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पण म्हणतो. ई काय म्हणलं याला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ही गेली डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअरच्या वर, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअरच्या वर गेली. आता काय होणार, एअर ब्रेकडाऊन होत्या. आता एअर ब्रेकडाऊन झाली की बघा, मग हे तुम्हाला इमेज बघायला मिळते, ही एअर ब्रेकडाऊन झाले. ठीक आहे, ओके. आता बघा, ह्या प्रोसेसमध्ये हे जर तुम्हाला कळालं, आता ह्या प्रोसेसमध्ये काय होते, एअर ब्रेकडाऊन झाली. आता म्हणजे करंट फ्लो चालू झाला, तो आर्क इनिशिएशन झालं. आता सस्टेन्ड आर्क ही एक त्याच्या पुढची स्टेप आहे. पहिलं बघा, आर्क तर प्रोड्यूस झालं. आता त्याच्या पुढे सस्टेन्ड आर्क म्हणजे आर्क कंटिन्यू कसा राहणार, कंटिन्यू चालू कसं राहणार. तर आपली अपेक्षा काय आहे की त्याच्यासाठी पण बघा, आपलं व्होल्टेज तिथलं त्या ब्रेकरचं व्होल्टेज एअर ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या वर पाहिजे. ओके, पण बघा ते सेपरेशन कंटिन्युअसली वाढत चाललंय. ओके, आता तुम्ही 100 kV घेतलं, 100 व्होल्ट घेतलं होतं पहिला, 100 व्होल्ट. समजा नंतर ते अजून सेपरेशन वाढलं, वाढत वाढत गेलं, किती, समजा 1 सेंटीमीटर झालं. आता किती आली त्याची व्हॅल्यू, ई ची व्हॅल्यू किती आली, किंवा व्होल्टेज ग्रेडियंट किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 100 व्होल्ट पर सेंटीमीटर आली ना. आता ही काय म्हणजे ब्रेकरच्या कॉन्टॅक्ट मधलं सेपरेशन 1 सेंटीमीटर झालं. आणि ही व्हॅल्यू काय आली, 100 व्होल्ट पर सेंटीमीटर. ही व्हॅल्यू डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअरच्या पेक्षा जास्त आहे का कमी आहे, कमी आहे. मग तरी पण आर्क का राहतोय, म्हणजे आपण बघतोय बरं का एक्सपेरिमेंटली, आता कॉन्टॅक्ट सेपरेट झालेत एवढे, तरी पण आर्क का राहिलाय, आर्क का राहिला, हा पुढचा प्रश्न आहे आपला. तर बघा, याला आपण म्हणतो आर्क मेंटेनन्स, की आर्क मेंटेन कसा राहतो, व्हॉट इज द रिझन बिहाइंड आर्क मेंटेनन्स. ते आता ती पुढची स्टेज आहे बघा. म्हणजे हे अजून त्यांनी एका एक्झाम्पलनं सांगायचा प्रयत्न केलाय, म्हणजे आर्क मेंटेन का राहतो. तर इथं बघा, अजून त्यांनी थोडासा असं सांगायचा प्रयत्न केला. तर हे तर मी तुम्हाला सांगितलंय, ही एक बाजू आहे. म्हणजे मला तुम्हाला एक प्रश्न तयार करून द्यायचा होता, की प्रश्न पण तुमची मीच तयार करून देणार, उत्तर पण मीच देणार. चिल्ली पिल्ली आलात काय, सहल, ओके. मला वाटलं रिंगटोन लावले कोणतर, सकाळ काय तर व्हिडिओ कोणतर बघत जात. ओके, तर बघा, ई आला 100 व्होल्ट पर सेंटीमीटर. ओके, आणि तरी पण आपण बघतोय की आर्क सस्टेन राहतोय, तो आर्क मेंटेन राहतोय, हा असं. मग आता कळणार त्याचं रिझन काय. मग आता हा प्रश्न मी तुम्हाला तयार करून दिला, बरोबर. अजून एका मार्गाने हा प्रश्न त्यांनी तयार करायचा प्रयत्न केलाय. बघा कसा आहे तो प्रश्न, इथं सांगतो, आपल्या पुस्तकात आहे तो, की कसा प्रश्न तयार केला. त्यांनी काय म्हणलंय, आर्क व्होल्टेज जे असते, आर्क व्होल्टेज असतं हे 2 to 5% असते, 2% to 5% असते. कुठल्या, सिस्टम व्होल्टेजच्या, सिस्टम व्होल्टेजच्या. आता सिस्टम व्होल्टेज आपण काय घेऊया, कुठले घेऊ, आपले सिस्टम व्होल्टेज कुठले कुठले आहेत, 110 kV हायर रेंजचे व्होल्टेजेस घेऊ आपण. ठीक आहे, कुठले कुठले व्होल्टेजेस, रेंज लक्षात ठेवा, 440 व्होल्ट, पहिला 230 व्होल्ट पासून चालू, 230 व्होल्ट, 440 व्होल्ट, त्यानंतर 11 kV, 11 नंतर 33 kV, 33 नंतर 66 kV, 66 नंतर 110, 110 kV, 132 kV, ठीक आहे, 220 kV, 400 kV, 765 kV, ठीक आहे. हे रेंज व्होल्टेज आहे. आपल्याला हेच नंबर आहे व्होल्टेजचे, ह्याच्यापेक्षा बाहेर काय घ्यायचं. आपण कोणतंही घेऊ, एक रॅन्डम घेऊ, समजा 132 kV घेतलं, 132 kV घेतलं.
आता काय म्हणले बघा, 132 kV हे काय असतं, लाईन व्होल्टेज असतं. हे असतं लाईन व्होल्टेज. आता गॅप घेतलाय त्यांनी 1 सेंटीमीटर. 2 to 5%, मी म्हणतो 4% घेऊ आपण. 4% ऑफ 132 kV. 132 kV लाईन व्होल्टेज आहे. आपण फेज व्होल्टेज घ्यायचं आहे. म्हणजे मी काय लिहितो बघा, व्होल्टेज कसं लिहितो मी, 0.04 इंटू 132 इंटू 132 kV म्हणू डायरेक्ट, 132 kV डिवायडेड बाय √3. हे जो उत्तर सांगा मला किती येते, हे जो उत्तर सांगा मला किती येते. 0.04 इंटू 132 डिवायडेड बाय √3. किती आलं, 13.49 kV पर सेंटीमीटर. बघा ह्याच्यावरून कळालं. आता हे काय, हे काय घेतलं मी, दिस इज आर्क व्होल्टेज आहे. 3.04, ठीक आहे, 3.04, ठीक आहे, kV पर सेंटीमीटर, kV पर सेंटीमीटर, कारण 1 सेंटीमीटर गॅप घेतला आपण. ठीक आहे. आता बघा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे एअरची, 21 आरएमएस व्हॅल्यू. ही आरएमएस व्हॅल्यू आली 3.04. ओके. आर्क व्होल्टेज म्हणजे हे व्होल्टेज, हे बघा हे व्ही आर, ह्या 2 पॉइंट मधलं व्होल्टेज. आणि हे पण लक्षात ठेवा, हे 2 to 5% ऑफ सिस्टम व्होल्टेज असते. ओके. पुढे पुढे जाऊ तसं कळेल तुम्हाला, पण आता लक्षात ठेवा 2 to 5% ऑफ सिस्टम व्होल्टेज असते. आणि हे ना किती आलं बघा, हे काढलं आपण तर 3.04 kV पर सेंटीमीटर आलं. एवढं कमी आलं, ब्रेकडाऊन स्ट्रेंथ, एअरच्या ब्रेकडाऊन स्ट्रेंथ पेक्षा कमी आलं ना व्होल्टेज, तरी पण इथं आर्क दिसायला लागलाय. ओके. म्हणजे ह्याच्यात अजून एक काय तर रहस्य लपले की जे या आर्कला कंटिन्यू ठेवते. ठीक आहे, लक्षात आलं. हा, आता ते काय रिझन आहे बघा. आता काय होतंय, ज्यावेळी हे कॉन्टॅक्ट सेपरेट व्हायला चालू होते ना, त्यावेळी तिथं हा सुरुवातीला आर्क इनिशिएट होते. ठीक आहे, सुरुवात नन्हे बच्चे, आपण पण असंच होतो शाळेत असताना. तर काय होते, हा बघा आता फ्लो लक्षात घ्या, प्रोसेस लक्षात घ्या कशी होती. सुरुवातीला आर्क तयार झाला. ठीक आहे, आर्क तयार झाला म्हणजे तिथं हीट तयार झाली. ओके. कुठं, इथं या केसमध्ये हे बघा, इथं व्होल्टेज ग्रेडियंट हे आलं. या इन्स्टंटला हे दिस इज ग्रेटर दॅन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर. आर्क तयार झाला. आर्क तयार झाला की काय झालं, तर एनर्जी वाढली. एनर्जी वाढली की हीट वाढली. हीट वाढली की काय होतं, तिथले जे मॉलिक्युल्स होते, एअर मॉलिक्युल्स होते, डस्ट पार्टिकल्स होते, ते काय झाले, आयोनाइज झाले. ठीक आहे. आणि प्लस तिथं एवढं व्होल्टेज ग्रेडियंट आहे. दिस व्होल्टेज ग्रेडियंट इज सफिशियंट टू टेक valence electron from neutral atom, take out valence electron from neutral atom. मग न्यूट्रल आयटम मधनं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर खेचून घेतला, तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, हे बघा हा न्यूक्लियस आहे, याच्या भोवती हे इलेक्ट्रॉन आहेत, हे. ठीक आहे, ह्याच्यात न्यूक्लियस मध्ये जे पॉझिटिव्ह प्रोटॉन्स असतात, ते प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स बॅलन्स असतात काय, म्हणून तो ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ह्या एवढ्या फील्ड ग्रेडियंट मुळे, पाठीमागे जे दाखवलं मी 10⁻³ kV पर सेंटीमीटर, एवढ्या ह्यूज फील्ड ग्रेडियंट मुळे काय होते, हे इलेक्ट्रॉन बाहेर खेचले जातात. ओके. आता काय झालंय, हे जे एवढं छोटस चॅनल आहे, या चॅनल मध्ये बघा एकतर हीट वाढल्या, हीट पण वाढल्या, त्यानंतर हे पॉझिटिव्ह आयन्स, हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स, पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स, हे सगळे असे तयार झाले त्याच्यात. ओके. म्हणजे काय झालं, इथं आयोनाइज्ड
पार्टिकलचं चॅनल तयार झाले. ठीक आहे, आयोनाइज पार्टिकलचं चॅनल तयार झाले. आणि ते कसं होते, ते एकदम असं म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे बघा, हे जे लाल दिसते ना, हे अशा पद्धतीने अरेंज होते. आता हे फॉर्म झाले सगळीकडं, म्हणजे ज्यावेळी हे कॉन्टॅक्ट सेपरेशन एवढंच होतं, एवढं कमी होतं, एवढ्या ह्याच्यातच फॉर्म झालं इथं, बरं का, इथं फॉर्म झाले. पण जसे कॉन्टॅक्ट सेपरेट व्हायला चालू होतात ना, तसं ते असं मध्ये यायला चालू होते बरोबर. ठीक आहे, मग काय झालं, तो कंडक्टिंग पाथ तयार झाला आणि त्या कंडक्टिंग पाथ मधनं करंट फ्लो व्हायला चालू होते. दॅट इज सस्टेन आर्क मेंटेनन्स. ओके, आर्क मेंटेन राहते. ठीक आहे, लक्षात घ्या हे. मग बघा, ह्याच्यात एक स्टेटमेंट सांगतो आता, काळजीपूर्वक ऐका. आर्क इनिशिएटेड बिकॉज ऑफ फील्ड ग्रेडियंट but sustained or maintained because of ionization process. Okay, because of ionization process. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो थर्मल आयोनायझेशन. मग बघा, एक तुम्हाला स्टेटमेंट लिहितो. आर्क इनिशिएटेड बिकॉज ऑफ फील्ड ग्रेडियंट ओके, किंवा इलेक्ट्रिक field intensity more than dielectric strength of air. Okay, but sustained or maintained because of thermal ionization. ठीक आहे, लक्षात आलं कसं राहते, कळालं हे. तिथं एक आयोनायझेशन पार्टिकल, आयोनाइज्ड पार्टिकलचं चॅनल तयार होते आणि त्या चॅनलमुळे तो आर्क सस्टेन राहतो. म्हणून तिथलं जे फील्ड ग्रेडियंटचं व्होल्टेज आहे किंवा ब्रेकरच्या इथलं आर्क व्होल्टेज आहे, ब्रेकर कॉन्टॅक्टच्या अक्रॉसचा आर्क व्होल्टेज आहे, ते जरी कमी झालं तरी आर्क कंटिन्यू राहतोय. ठीक आहे, आणि ते आपल्यासाठी फार मोठं चॅलेंज असते. ओके, मग बघा आता ह्या आर्कच्या प्रॉपर्टीज काय आहेत पुढं. आता आर्क बद्दल शिकलो, आर्क मेंटेन राहते. आता पुढे बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ आर्क. आता हे बघा, एक आयोनाइज्ड पार्टिकलचा चॅनल आहे. ठीक आहे, याला काय म्हणले बघा, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स फॉर्म ड्यूरिंग आयोनायझेशन. नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स फॉर्म ड्यूरिंग आयोनायझेशन. ठीक आहे, त्यानंतर याला आर्कला काय म्हणले बघा, दिस इज म्हणजे बिहेव लाईक रेजिस्टन्स. ओके, म्हणजे तुम्ही त्याला म्हणा करंट म्हणा. आर्क म्हणजे काय, ऍक्च्युली करंट आहे. ठीक आहे, आणि त्याचा जो पाथ आहे तो काय असतो, आर्क. म्हणजे आर्क म्हणजे ऍक्च्युली करंट आहे. ओके, आर्क म्हणजे ऍक्च्युली करंट आहे आणि त्याचा जो पाथ आहे तो काय, आर्क सारखा आहे. रेजिस्टिव्ह पाथ आहे तो. आणि रेजिस्टिव्ह पाथ म्हणजे प्युअर रेजिस्टिव्ह पाथ आहे. ठीक आहे, प्युअर रेजिस्टिव्ह पाथ विथ नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. बरं का, हे लय इम्पॉर्टंट आहे, विथ नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ओके,
आता बघा आर्क म्हणजे ऍक्च्युली करंट आहे, ठीक आहे. करंट जास्त कधी असतो, मोर कधी असतो, यस रेजिस्टन्स कमी असेल, म्हणजे त्याला आपण फिजिकल फॉर्मच्या भाषेत कसं म्हणणार, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया जास्त असल्यावर, ठीक आहे. आणि लेस कधी असणार आहे, लेंथ मोर असल्यावर. आर्कची लेंथ जास्त असेल तर करंट कमी असणार आहे, कारण लेंथ जास्त असली की रेजिस्टन्स जास्त असतोय. सेम ह्याच्यासारखं, सेम कशासारखं, आपल्या रेजिस्टर सारखं, ठीक आहे. याला म्हणणार आर्क लेंथ, याला म्हणणार आर्क क्रॉस सेक्शन एरिया, ठीक आहे. आर्क क्रॉस सेक्शन एरिया जर जास्त असेल तर आर्क करंट जास्त असतो. ओके. हा बघा त्याचा पाथ असतो तो प्युअर रेजिस्टिव्ह सारखा बिहेव करतो, बट निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आता ह्याचा अर्थ काय, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय, टेम्परेचर वाढलं की त्याचा रेजिस्टन्स कमी होतोय, टेम्परेचर वाढलं तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतोय, टेम्परेचर कमी असलं की रेजिस्टन्स जास्त असतो. आणि हा जो आहे तो त्याचा जे नेचर आहे बघा त्याचं, ते हायली नॉन लिनियर आहे बरं का, हायली नॉन लिनियर आहे, ठीक आहे. हायली नॉन लिनियर म्हणजे जर आपण असं प्लॉट केलं हे बघा, तर इथं म्हणू आर आर्क आणि इथं म्हणूया टेम्परेचर, तर हे बघा असं असते, म्हणजे असं पण नाही, एवढं पण नाही, पण असं. टेम्परेचर वाढलं ना एका सर्टन लेवलला आर आर्क फार म्हणजे एकदम झिरोलाच जातोय, एकदम झिरोलाच. जरा टेम्परेचर कमी आलं तर त्याची व्हॅल्यू फार जास्त वाढते. ओके. आणि झिरोच्या आसपास किंवा जर आपण अजून निगेटिव्ह टेम्परेचरला गेलो तर त्याची व्हॅल्यू फार जास्तच असते, ठीक आहे. म्हणजे याचे जर कर्व बघितले तर हे असे येतात वेगवेगळे, आत जे आयोनाइज्ड पार्टिकल्स असतात ना त्या पार्टिकल्सवर पण त्याला डिपेंड असतो, ते अशा पद्धतीने. ओके. असे कर्व येतात, म्हणजे हायली नॉन लिनियर आहे त्याचं जे नेचर आहे ते हायली नॉन लिनियर आहे. ओके. ठीक आहे. मग बघा पुढं आता आपल्याला काय करायचंय, ह्या आर्क बद्दल तर स्टडी केलं, आता ह्याला कंट्रोल करायचं ह्याला, ठीक आहे. म्हणजे आर्क आता इंटरप्ट करायचं आपल्याला, त्या आर्कला म्हणजे ब्रेकर कॉन्टॅक्ट सेपरेट झाले तर तो आर्क राहणं हे आपल्यासाठी चांगलं नाही, तिथं कंटिन्यू जर राहिला तर याचा अर्थ काय बघा, सर्किट तुम्ही आयसोलेट केलंय, सर्किट तुम्ही फिजिकली सेपरेट केलंय तरी पण त्यातनं करंट फ्लो व्हायला चालू राहिलाय, ठीक आहे. हे आपल्यासाठी डेंजर आहे ना, म्हणजे तुम्ही म्हणताय स्विच ऑफ केलंय तुम्ही सर्किट आणि तरी पण त्यातनं करंट फ्लो व्हायला चालू राहिलाय. म्हणून त्याला आपल्याला काय करायचं आता, आर्क इंटरप्शन टेक्निक्स बघायचे किंवा आर्क मिनिमायझेशन टेक्निक्स. ओके. ठीक आहे. बघा आता आर्क इंटरप्शन, पुढचा आपला पॉइंट आहे आर्क इंटरप्शन. ओके. आर्क इंटरप्शन, आता आर्क इंटरप्शन मध्ये दोन टेक्निक आहेत, एक हाय रेजिस्टन्स मेथड बघा, एक आहे हाय रेजिस्टन्स मेथड आणि सेकंड आहे करंट झिरो इंटरप्शन. करंट झिरो ओके, हाय रेजिस्टन्स मेथड आणि दुसरे करंट झिरो इंटरप्शन. आता हाय रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स, तुम्ही आर्कचा रेजिस्टन्स वाढवला तर आर्क कमी होणार आहे, हे पहिलं बेसिक सेन्स, ठीक आहे. आणि दुसरं बघा करंट झिरो इंटरप्शन. करंट झिरो म्हणजे हे कशात असणार, कुठं असतो करंट झिरो, एसी मध्ये असतो ना, 50 हर्टची सायकल आहे, त्याच्यात झिरो मधनं तो 100 वेळा पास होतोय. ज्यावेळी झिरो मधनं पास होणार त्याच वेळी तुम्ही त्याला इंटरप्ट करा,
थांबणार आहे, मग आर्क थांबणार आहे असं. मग ते एक आहे पुढं. मग पहिला बघू हाय रेजिस्टन्स मेथड. ठीक आहे, आता हाय रेजिस्टन्स मेथड मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, लेंथनिंग ऑफ आर्क. बघा काय काय दिलं याच्यात. लेंथनिंग ऑफ आर्क, त्यानंतर म्हणले कन्स्ट्रेनिंग ऑफ आर्क, कन्स्ट्रेनिंग ऑफ आर्क, त्यानंतर म्हणले कूलिंग ऑफ आर्क. ओके, त्यानंतर म्हणले रिड्युसिंग क्रॉस सेक्शन एरिया, रिड्युसिंग क्रॉस सेक्शन एरिया ऑफ आर्क. ओके, आणि त्यानंतर म्हणले स्प्लिटिंग ऑफ आर्क, स्प्लिटिंग ऑफ आर्क. तर हे हाय रेजिस्टन्स मेथड आहे. ठीक आहे, आता हे जे सगळं आहे ना, सगळं एकाच आणलं जाते. ठीक आहे, ते काय असतं बघा तुम्हाला सांगतो. आता समजा हा असा ब्रेकर आहे, ब्रेकर कॉन्टॅक्ट आहे. आता हा सेपरेट झाला. ओके, हा सेपरेट झाला असा. इथं आर्क आहे, प्रोडक्शन चालू झालं. ठीक आहे, सस्टेन राहिला इथून वर. एक इथं असं कोंब लाईक स्ट्रक्चर असते, याला आपण म्हणतो स्प्लिटर. घरातला कंगवा असतो की नाही, हो का. ओके, तसं कोंब लाईक स्ट्रक्चर असते. ओके, आणि इथं खाली फॅन असतोय, म्हणजे ड्रॉट फॅन असतात, ते हेवीली फोर्स्ड एअर त्या चेंबर मध्ये पास करतात. आता इथे काय होतंय बघा, या फॅननं एअर पास केली, तिथं जे आयोनाइज्ड पार्टिकल्स तयार झालेत, आयोनाइज्ड पार्टिकल चॅनल फॉर्म झाले, ते चॅनल काय होते, स्वाईप आउट होते. हे सगळं ह्याच्यात ढकलं जाते. आणि मग आर्क काय होतं त्यावेळी, हा काय होतं बघा, काय पहिला लेंथनिंग ऑफ आर्क. आर्कची लेंथ एवढी होती ना पहिला, आता काय झाली आर्कची लेंथ, ही बघा ही अशी जाते. हा, आर्कची लेंथ बघा काय झाली, ही अशी. आता ह्याला ह्यातनं पूर्ण पास करून जायचं, लेंथ वाढली. कन्स्ट्रेनिंग ऑफ आर्क म्हणजे काय केलं, त्याला एवढ्या पोर्शन मध्ये कन्स्ट्रेन केलं, पोर्शन मध्ये कन्स्ट्रेन केलं. ठीक आहे, त्याला ह्यातलं पार्टिकलचं चॅनल एका एका साईडला ढकललं. ठीक आहे, म्हणजे आपण माणसं आहे तिथं आणि त्यांना एका खोलीत कोंबलं, काय केलं, कन्स्ट्रेन केलं त्यांना. तसंच त्या आर्कला काय केलं, एका स्पेसिफिक गॅप मध्ये त्याला पुश केलं. कूलिंग ऑफ आर्क, फॅन लावला इथं, फॅननं रॉट एअर पास केली, कूल केलं त्याला सगळं. रिड्युसिंग क्रॉस सेक्शन एरिया ऑफ आर्क. आता बघा काय झालंय, इथं ह्याचं जे चॅनल आहे, हे एवढं चॅनल आहे, एवढं थिक आहे ना, हे ब्रेकरचं जेवढं कॉन्टॅक्ट सरफेस एरिया आहे त्याचा, तेवढं चॅनल फॉर्म झालं इथं. हे दिसते का, हा हे एवढं चॅनल फॉर्म झालंय. त्याची लेंथ कमी आहे, क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे. ठीक आहे, त्याला पुश केलं, त्याचं काय झालं, लेंथ वाढली आणि क्रॉस सेक्शन एरिया कमी झालं. तेच बघा काय म्हणले, रिड्युसिंग क्रॉस सेक्शन एरिया. क्रॉस सेक्शन एरिया त्याचा रिड्यूस झाला आणि लेंथ वाढली. ओके, असंच होणार आहे ना. पहिला बघा त्या चॅनलचा क्रॉस सेक्शन एरिया एवढा होता, हे चॅनल होतं सगळं, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया. नंतर काय झाला, हा एवढा झाला. क्रॉस सेक्शन एरिया रिड्यूस झाला, लेंथ वाढली, आणि क्रॉस सेक्शन एरिया रिड्यूस झाला, लेंथ वाढली. तर रेजिस्टन्स आपण बघितलं ना, शिकलोय आपण. तर रेजिस्टन्स काय होतोय, त्या फॅक्टरच्या एन स्क्वेअरनं वाढतोय. ज्या फॅक्टरनं क्रॉस सेक्शन एरिया कमी झालाय, समजा किती झाला, क्रॉस सेक्शन एरिया 2 पटीने कमी झाला किंवा लेंथ 2 पटीने वाढली, व्हॉल्यूम सेम असताना त्याचा रेजिस्टन्स 4 पटीने कमी होतोय. किती, स्क्वेअर टाइम्सने कमी होतोय, स्क्वेअर टाइम्स, सॉरी स्क्वेअर टाइम्सनी वाढतोय, कमी नाही होत, स्क्वेअर टाइम्सनी वाढतोय. कळालं तुम्हाला. आणि स्प्लिटिंग ऑफ आर्क, बघा आर्कला स्प्लिटच केले, स्प्लिटर. याला काय म्हणतो आपण, स्प्लिटर. ते सगळे एकातच केले. ओके, हे असं. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट काय आहे यातला, करंट झिरो इंटरप्शन. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे एसी सायकल मध्ये समजा ही अल्टरनेटिंग सायकल आहे,
ओके, 1 2 या 2 सायकल झाल्या. करंट 0 किती वेळा आलाय बघा, 1 2 3 4. तर ही पुढची सायकल आहे. 2 सायकल आहेत, 2 सायकल मध्ये 4 वेळा 0 करंट येतोय. ठीक आहे, 4 वेळा 0 करंट येतोय. म्हणजे 50 हर्ट्ज मध्ये 50 सायकल्स मध्ये एका सेकंदात 100 वेळा 0 ला करंट येणार आहे. ज्यावेळी 0 ला येणार त्याच वेळी तुम्ही त्याला बंद करायचं. ओके, आता हे एवढं जे म्हणतोय मी, एवढं म्हणतोय तेवढं सोपं नाही आहे ते. ओके, मग ते एक्सप्लेन करायला पुढे 2 शास्त्रज्ञ आले. ओके, एक कॅसिस थेरी आणि स्लिपेन्स थेरी आली ह्याच्यात पुढं. म्हणजे करंट 0 इंटरप्शन एक्सप्लेन करायला पुढं 2 थेरी आल्या. ठीक, ते बघा. करंट 0 इंटरप्शन, ठीक आहे, हा दुसरा आकडा. करंट 0 इंटरप्शन हे एक्सप्लेन करायला 2 थेरी आल्या. त्या कुठल्या कुठल्या, रिकव्हरी रेट थेरी आणि एनर्जी बॅलन्स थेरी. रिकव्हरी रेट थेरी, रिकव्हरी रेट थेरी आणि एनर्जी बॅलन्स थेरी. ओके, ही आहे स्लिपेन्स थेरी. स्लिपेन्स नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यानं ही थेरी दिली. आणि हे कॅसिस थेरी. स्लिपेन्स थेरी आणि कॅसिस थेरी. ठीक आहे, स्पेलिंग बरोबर, यस, कॅसिस थेरी. रिकव्हरी रेट थेरी आणि एनर्जी बॅलन्स थेरी. आता बघा ही काय. ओके, आता त्यांचं म्हणणं काय पुढं. आता याच्यात बघा 2 व्होल्टेजेस असतात, म्हणजे सॉरी 2 कन्सेप्ट असतात. पहिली आपण बघायची याच्यात रिकव्हरी रेट थेरी. एकदम सोपं आहे, मी तुम्हाला त्यात आता ढीगभर पुस्तकात एक्सप्लेनेशन दिले. तेवढं काय एक्झामसाठी तुम्हाला एवढी नावं लक्षात राहिली. तुम्ही जे जेईचे पेपर जर देणार असाल किंवा समजा एचे पेपर आपले, तर त्यामध्ये असे 1-2 क्वेश्चन म्हणजे फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन मला विचारले जातात. मध्ये एखादा क्वेश्चन गुगली क्वेश्चन टाकला जातो. ठीक आहे, रिकव्हरी रेट थेरी किंवा एनर्जी बॅलन्स थेरी ही, म्हणजे ह्यांचं नाव न घेता शास्त्रज्ञांची नाव घेणार. स्लिपेन्स थेरी, विच फॉलोइंग स्टेटमेंट एक्सप्लेन स्लिपेन्स थेरी. ठीक आहे, असं. मग ते बघा. आता स्लिपेन्स थेरी जे आहे ना, स्लिपेन्स थेरी काय म्हणतात, हिनं कोणत्या 2 फॅक्टर्सना विचारात घेतलंय. एक बघा, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर किंवा डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ मीडियम म्हणून. स्ट्रेंथ ऑफ मीडियम, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ मीडियम. ठीक आहे, आणि कॅसिस थेरीनं काय घेतलंय, कोणते 2 फॅक्टर घेतलेत. रेट ऑफ हीट जनरेशन, आणि रेट ऑफ हीट डेसिपेशन. ठीक आहे, रेट ऑफ हीट डेसिपेशन हे 2 फॅक्टर त्यांना विचारात घेतले. स्लिपेननं काय घेतले, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ मीडियम. ओके, आता हे बघा. स्लिपेन काय म्हणतोय की तिचे ब्रेकर कॉन्टॅक्ट आहेत. त्या ब्रेकर कॉन्टॅक्ट मध्ये बघा काय होतंय, ज्यावेळी म्हणजे हे आर्कची प्रोसेस होते. ओके, आपण आता काय करणार आहे त्याच्यात,
फॅन बिन लावणार त्याला, ठीक आहे. ड्रॉट फॅनना ती एअर पास करायचं, मीडियम पास करायचं बघणार, ठीक आहे. आता हे असं करताना पण तरी पण काय होतं, एक एकदा आर्क परत स्ट्राईक होते, म्हणजे आर्क परत तयार होते तिथं. आता त्याची प्रोसेस आहे, ते आता पुढे पुढे जसं जाऊ तसं तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत जातील. पण असं समजून घ्या, हे बघा, ओके, हे ब्रेकर कॉन्टॅक्ट आहेत, हे ब्रेकर कॉन्टॅक्ट सेपरेट झालेले आहेत. सेपरेट होताना ह्याच्यामध्ये जे व्होल्टेज आलं ह्याला काय म्हणतो आपण, मगाशी बघितलं, आर्क व्होल्टेज. आता आर्क व्होल्टेज तर कमी होते, बरोबर. आर्क व्होल्टेज कॉन्टॅक्ट सेपरेट झाले की कमी होते, ते डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर पेक्षा कमी होते. तरी पण आर्क सस्टेन राहतो तिथं. ते कशामुळं? बिकॉज ऑफ आयोनायझेशन ऑफ पार्टिकल्स, फ्री रॅडिकल्स. त्याच्यामुळे तो आर्क कंटिन्यू राहतोय. आता बघा, त्या आर्कला मिनिमाइज करायचा आपला प्रयत्न चालू होतोय मग, ओके. पण काय करणार आहे आपण, त्याला फॅन लावणार, ओके. आपल्या सुरुवातीला ऍज अ नॉर्मल पर्सन म्हणून आपण काय बघणार की त्याला कूल करा बाबा, गरम होते तिथं, गरम झाल्यामुळे ते आर्क तयार होते, कूल करा. मग ते त्या प्रोसेसमध्ये होते काय बघा, इथं ऑलरेडी आर्क तयार झालाय, ठीक आहे, चालू झालाय. मी फॅन लावला, आर्क व्होल्टेजमुळे, आर्क व्होल्टेज तिथं आहे, आयोनाइज्ड पार्टिकलचं चॅनल आहे, त्याच्यामुळे आर्क तयार झालाय. आणि तुम्ही सडनली इथं फॅन लावला आणि त्या आर्कला म्हणजे वॉश आउट केलं, तिथनं बाहेर काढलं, सडन इंटरप्शन केलं तुम्ही. करंट त्यातनं फ्लो होत होता, ब्रेकरच्या कॉन्टॅक्ट मधून करंट फ्लो होत होता. म्हणजे करंट म्हणजे काय आहे, ती मॅग्नेटिक फील्ड आहे, ठीक आहे. तुम्ही मॅग्नेटिक फील्ड सडनली इंटरप्ट केली तिथली, म्हणजे करंट सडनली इंटरप्ट केला, सडनली इंटरप्ट केला की ती मॅग्नेटिक फील्ड कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे काय, व्होल्टेज मध्ये कन्वर्ट झाली. इथला तुम्ही आर्क काढून टाकलं ना, सडनली तो व्होल्टेज तयार झाला, म्हणजे हा आर्क गेला, म्हणजे हे करंट गेला इथला. करंट म्हणजे काय होती, ती मॅग्नेटिक फील्ड होती, आता ती मॅग्नेटिक फील्ड गेली आणि ती काय झाली, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कन्वर्ट झाली. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, व्होल्टेज. ते हे ब्रेकरच्या अक्रॉस व्होल्टेज आलं, ते व्होल्टेज म्हणजे कुठलं, ते म्हणजे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, ठीक आहे. आता बघा, समजा रिस्ट्रायकिंग व्होल्टेज जर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअरच आहे तिथं, सपोज एअर पेक्षा जास्त असेल, काय होणार आहे, परत आर्क चालू राहणार. रिस्ट्रायकिंग व्होल्टेज कळाल तुम्हाला, सडनली तो आर्क इंटरप्ट केला म्हणजे ती काय होती, करंट होता. तो करंट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, व्होल्टेजमुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, ठीक आहे. हे एकमेकांना पूरक आहेत. हे तुम्ही सडनली मॅग्नेटिक फील्ड इंटरप्ट केली तर ती काय होणार, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कन्वर्ट होणार. इलेक्ट्रिक फील्ड स्टॅटिक फील्ड आहे, स्टॅटिक फील्ड म्हणजे व्होल्टेज आलं तिथं, दोन कॉन्टॅक्टच्या अक्रॉस व्होल्टेज आलं, व्होल्टेज आलं, ते व्होल्टेज कुठलं, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, त्याला नाव दिले रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. आता काय म्हणतोय तो स्लिपेन्स, बघा, जर तुम्ही हे फॅन त्यातलं चॅनल बाहेर जरी काढलं, त्या वेळेला इथं रिस्ट्रायकिंग व्होल्टेज तयार होणार आहे. ते व्होल्टेज जर ग्रेटर दॅन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर किंवा मीडियम आपण आता घेऊ, तर असं असेल, असं असेल तर काय होणार, आर्क विल रिस्ट्राइक, आर्क परत तयार होणार आहे, ओके, समजलं, आर्क परत तयार होणार. आणि जर समजा हे असं झालं, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज लेस दॅन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर, तर आर्क विल एक्सटिंग्विश. म्हणजे ते मी हे 2 पॉइंट इथे लिहितो बघा, हे लिहिलं तुम्हाला, हे सांगितलं, बरं ठीक आहे, इथं पण राहते, पण इथं लिहितो, हा, ओके, इथं लिहितो मी, हे बघा, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज ग्रेटर दॅन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, आर्क काय होणार आहे, आर्क रिस्ट्राइक,
परत स्ट्राईक होणार आर्क. आणि जर रिस्ट्रायकिंग व्होल्टेज लेस दॅन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तर काय होणार आहे, आर्क एक्सटिंग्विश. आर्क एक्सटिंग्विश. ठीक आहे, हे असं आहे. मग हेच बघा एक्झामिनर काय करतो, एक्झामिनर त्याला किडे असतात लई, ते मग वळवळ वळवळ करतात. मग ते काय म्हणतो, असं देत नाही, तो तुम्हाला काय करतो, ग्राफच्या भाषेत देतो. तो काय करतो बघा ह्याच्यात, तो असं करतोय. तो म्हणतोय ए आणि बी डायग्राम आहे, ह्या वेव्हफॉर्म आहेत विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, रिस्पेक्ट टू टाइम हे व्होल्टेज बिल्डअपचं दाखवले. कोणत्या ए मध्ये आर्क रिस्ट्राईक होणार का बी मध्ये रिस्ट्राईक होणार, कशात रिस्ट्राईक होणार, कशात एक्सटिंग्विश होणार सांगायचं. काय होणार, आर्क, यस, आर्क रिस्ट्राईक. आणि इथं का बरं, यस, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त आहे, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज कमी आहे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त आहे त्यामुळे इथं आर्क एक्सटिंग्विश होणार. ठीक आहे, हे असं. तुम्हाला असं विचारलं जाते, हे कशावर बेस आहे, दिस इज बेस्ड ऑन कोण, स्लिपेन्स थेरी. स्लिपेन्स थेरी. ओके, मग आता पुढचा कोण राहिला, कॅसिस थेरी. आता कॅसी काय म्हणतोय बघा, कॅसी म्हणतोय रेट ऑफ हीट जनरेशन आणि रेट ऑफ हीट डिसिपेशन ह्याच्यामध्ये त्यानं बोलले. ठीक आहे, आता कॅसी ह्याला काय एक्सप्लेन करतोय, ह्याच कन्सेप्टला कॅसी काय म्हणतोय, कॅसी म्हणतोय, आता त्यानं कॅसीनं हे नाही वापरलं, म्हणजे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज ही फिनॉमिना नाही वापरली, ही कन्सेप्ट नाही वापरली. तो काय म्हणतोय की ते जे गॅप आहे ब्रेकरच्या मधला, त्याच्यात जर हीट जनरेशन चा रेट जास्त असेल ऍज कम्पेअर टू हीट डेसिपेशन तर आर्क रिस्ट्राईक होणार, आर्क परत स्ट्राईक होणार, आर्क विल सस्टेन. ठीक आहे, तो काय म्हणतोय, रेट ऑफ हीट जनरेशन ग्रेटर दॅन रेट ऑफ हीट डेसिपेशन, आर्क सस्टेन किंवा रिस्ट्राईक. आर्क सस्टेन. आणि काय म्हणतो परत, रेट ऑफ हीट डेसिपेशन ग्रेटर दॅन रेट ऑफ हीट जनरेशन. ठीक आहे, हे कळतं ना, जनरेशन आणि डेसिपेशन. ठीक आहे, काय होणार इथं, आर्क एक्सटिंग्विश. त्याने हे असं सांगितलं. कळालं इथपर्यंत, तर हे अशा कन्सेप्ट आहेत. मग तिथं बघा ह्या दोन कन्सेप्टच्या बेसिसवर आता कॅसीनं काय सांगितलं, कॅसीनं सांगितलं हे बरंच, म्हणजे असं रेट ऑफ हीट डेसिपेशन जरी जास्त असेल तरी तुम्ही आर्क एक्सटिंग्विश करू शकता. म्हणजे तिथं काय वापरायला चालू केल्यानंतर कोल्ड एअर वापरायला चालू केली. ठीक आहे, ड्रॉट एअर किंवा कोल्ड एअर वापरायला चालू केली आणि त्याच्यामुळे पण लक्षात आलं आपल्याला की आर्क एक्सटिंग्विश होत्या. ठीक आहे, आर्क तिथली ऑफ करता येतं आपल्याला. मग तिथं मग बरेच अशा मेथड आल्या की कोल्ड एअर तयार करायची, कोल्ड एअर त्यात पास ऑन करायची. नंतर असे आपण त्यातले मीडियम असे वापरायला लागलो
एअरच्या ऐवजी असे मीडियम वापरायला लागलो जे ऍक्च्युली कूल असतील. ठीक आहे, त्यांचं टेम्परेचर थोडंसं कमी असेल. नॉर्मली ते कूल असतील थोडेसे. ठीक आहे, लोअर टेम्परेचरला असतील असे तिथं म्हणजे मीडियम मध्ये वापरायला लागलो. SF66 त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, ओके. किंवा थोडीशी कोल्ड एअर किंवा प्रेशराइज्ड एअर. आता बघा हे पण बघितलं आपण की हाय प्रेशराइज्ड एअर त्या चेंबर मधनं पास केली की ते चेंबर कूल करतो. ठीक आहे, असं. तर एवढं हे आहे डिटेल एक्सप्लेनेशन. तर ठीक आहे, हे कळालं तुम्हाला एवढं? कळालं सगळं? काय शंका आजच्या टॉपिक मध्ये? ठीक आहे, थांबूया आपण इथं आज.